आपण कुठे अडकलोय? सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली होती आणि आपण मात्र कुरकुरत बसतो. सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे दोघंही अंतराळात फक्त 8 दिवसांसाठी गेले होते. पण काय झालं? ते तिथे तब्बल 286 दिवस अडकले. हो, अक्षरशः अंतराळात अडकलेले. ना घरी परतता येणार, ना कोणी नक्की सांगणार कधी सुटका होईल, ना ताजं अन्न, ना मोकळी हवा, फक्त वाट पाहणं, शांत राहणं आणि विश्वास ठेवणं. 286 दिवस. आणि इकडे आपल्याकडे काय होतं? गर्मताज अन्न नाही मिळाल की त्रागा करतो, कुठल्याही रांगेत थोडा वेळ लागला की आपण त्रासून जातो, मुलांनी कुणी फोन केला नाही की अस्वस्थ होतो, कोणी धन्यवाद म्हटलं नाही तरी दुखावतो, आपल्या म्हणण्याला कुणी प्रतिसाद दिला नाही की कुरकुर सुरू. जुने लोक म्हणतात, कोणी विचारतच नाही आता. पण जरा विचार करा, ज्यांचं आयुष्य भरभरून गेलंय, घर आहे, नातवंड आहे, सुरक्षितता आहे, ते सत्य कसल्या तरी अपूर्णतेची तक्रार करत राहतात. दुसरीकडे सुनीता विल्यम्स अंतराळात अडकूनही शांतपणे काम करत राहिली. ती तिथे कसलीही हमी नसताना मानसिक बळाने तगली आणि आप मात्र पाण्याचं थेंब जास्त आला की भांडतो. मनाचं अंतराळ कधी शांत होणार? वय वाढतं, अनुभव वाढतात, पण जर मन आभार मानणं, स्वीकार करणं, समाधान अनुभवणं शिकत नसेल, तर आयुष्यभर अडकलेलं वाटतं. जसं अंतराळात कुठेही न जाता फक्त भिरभिरत राहणं. समाधान, सहनशक्ती आणि कृतज्ञता ह्या गोष्टी वृद्धत्वात आपल्याला मोठं करतात. सुनीता विल्यम्स अंतराळातून सुखरूप परतली आणि आपण मात्र स्वतःच्या कुरकुरीत अडकून राहायचं. पुढच्या वेळेस जरा थांबा. विचार करा, आपण कुठे अडलोय आणि का? काय आपल्याकडे असलेलं आयुष्य थोडं अधिक शांतपणे स्वीकारता येईल का? कारण खरं सांगायचं तर आपण अंतराळात नाही अडकलोय, फक्त अडकलोय आपल्या मनाच्या 4 भिंतीमध्ये. धन्यवाद. असेच नवनवीन विचारांकरिता कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि याबद्दल आपले मत कॉमेंटमध्ये सुचवा.